गाथा म्हणतात. गाथा म्हणजे अभंगाची रचना, आणि त्या अभंगाची रचना केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पहिला अभंग टाकला जो आजच्या कीर्तनासाठी घेतला. रूप पाहता रोचनी सुख झाले ओ साजणे. रूप पाहिल्याच्या नंतर मला समाधान झालं. लोचनी म्हणजे मी डोळ्यामध्ये साठवलं. आता डोळ्याचे आपल्याला जे दिसतात ना, हे डोळे वेगळे बरं का. हे डोळे थे हे चर्मचक्षु म्हणतो आपण याला. कोणते चक्षु? चर्मचक्षु. या चर्मचक्षुच्या मध्ये अंतःचक्षु आहेत, आणि त्या अंतःचक्षुला महाराज ते रूप दिसत. आता तुम्ही पंढरपूरला जातो, मी पंढरपूरला जातो, माऊली ज्ञानोबा सुद्धा पंढरपूरला जातो. तुम्ही पांडुरंगाला पाहता, मी पांडुरंगाला पाहतो, पण मला असे खवले खवले दिसते. तो माझी पात्रता नाहीये. लक्षात आलं का? मला जे रूप दिसते ते कसं दिसतंय, ते कुठं मला तर जसं आहे तसंच दिसत. पण डोळ्यामध्ये ती वृत्ती साठवल्याच्या नंतर ती जी वृत्ती आहे, आणि त्या वृत्तीने जर पाहिलं, याच्या पलीकडे तुम्हाला उदाहरण देतो बघा. स्वतःच लेकरू असतं, कुठेतरी पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडला अशी बातमी कानावर आली. पहिल्या वेळेला बरं का, पहिल्या वेळेला कानावर बातमी आली. आपण लगेच म्हणतो हा महाराज हे असं चालत राहतं, कुठे बॉम्बस्फोट घडते, कुठे ऍक्सिडेंट होते, त्याचं काय एवढं. आणि दुसऱ्या वेळेस बातमी कानावर धडकते, त्या बॉम्बस्फोट मध्ये किंवा त्या अपघातामध्ये तुमच्या कुटुंबातला तुमच्या जवळचा अमुक अमुक व्यक्ती होती आणि ती जागेवर गेली. आता पहिल्या बातमीमध्ये आणि दुसऱ्या बातमीमध्ये फरक आहे का नाही? पहिली बातमी काय होती, झालं असतं. पण आताची दुसरी बातमी कशी आहे? आता मात्र छाती बडून बडून, कपाळ बडून बडून, मोठ्यानं आरडा काय वरडा काय, मोठ्यानं आपण आपल्या भावना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यक्त करू. त्याचं कारणच असं आहे, आम्ही जो पहिला विचार करतो, देव आहे ना, आपले कीर्तन चलतेत ना, काही हरकत नाही, त्याचा आपण नाही घेतलं कीर्तन कशी व्हायची. पण जो दिसलेला आहे तो मात्र संतांना दिसला, आणि तो संत म्हणूनच महाराज माऊली ज्ञानोबा तुकोबा ज्यावेळेस पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहतात, त्यावेळेस ते तासन तास पाहतात, आणि त्यांच्या डोळ्यामधून महाराज घळघळ अश्रू येतात. तर याच्यापेक्षा दुसरं आता महाराज काही काम हेची व्हावी माझी आज, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी
गाडी चुकून येते आणि